दशम्या आणि पुऱ्या किती छान दिसत आहेत ना. आपण गोड भोपळ्यापासून जे घारगे बनवलेत ना, ते बघा किती सॉफ्ट आहेत, बाहेरून कुरकुरीत तसंच मधून एकदम सॉफ्ट आहेत, तुम्ही बघू शकता. तसं आपण त्या पिठापासून दशम्या पण बनवल्या, त्याही तितक्याच नरम आहेत. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी 300 ग्रॅम गोड भोपळा घेतलेला आहे. खानदेशामध्ये त्याला गंगाफळही म्हटलं जातं. आता आपण तो किसून घेऊया. आता ह्या बारीक किसणीनं मी किसून घेते. मी भोपळा किसण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतलेला आहे व मी त्याचे सालही काढत नाही आहे, पूर्ण किसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी सालासकट किसलेलं आहे, कारण सालामध्ये जास्त जीवनसत्व असल्यामुळे मी काहीच काढलेलं नाही आहे. भोपळ्याची साल गुळामध्ये चांगली शिजून जाते. आता ह्या प्रकारे मी पूर्ण भोपळा किसून घेते, मग तुम्हाला दाखवते. आता मी पूर्ण भोपळा बारीक किसणीनं किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी घारगे व दशम्यानं थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे, तुम्ही बघू शकता. आता कशा पद्धतीनं बनवायचं मी तुम्हाला दाखवते. प्रथम मी ना भोपळ्याचा किस आहे ना व्यवस्थित मोजून घेते. मी एक वाटी घेतलेली आहे व त्याच्यामध्ये आता पूर्ण भोपळ्याचा किस मी भरलेला आहे. मी एक कढई घेतलेली आहे. आता आपण ज्या वाटीने किस मोजलेला आहे ना, तर त्याच वाटीने आता वाटी भरून आपण गूळ घेणार आहोत. बरोबर वाटी भरून गूळ घ्यायचा आहे. मी तो गूळ आता कढईमध्ये ओतून घेते आणि त्याच वाटीने आता बरोबर वाटी भरून मी आता पाणी घालते, तुम्ही बघू शकता. कढई आता आपण गॅसवर ठेवूया आणि गूळ आहे ना विरघळवून घेऊया. गुळाचं पाणी आता उकळायला लागलेलं आहे. आता आपला गूळ पण पूर्णपणे विरघळलेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये आता किस घालून देऊया. जेवढा आपला भोपळ्याचा किस होता ना, तेवढंच आपण पाणी पण घेतलेलं आहे आणि तेवढाच गूळ पण घेतलेलं आहे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. साधारण 5 मिनटं आता आपण आहे ना ह्या किसाला शिजू देऊया. काहीच वेळ लागत नाही, लगेच शिजून जातं. तर साधारण 5 मिनटं आपल्याला झाकण पण ठेवायचं नाही आहे, असंच शिजवायचं, लगेच शिजून जातो किस. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने जेव्हा आपण गुळाच्या दशम्या बनवतो ना, त्या खूपच नरम राहतात. गुळाचं पाणी हे उकळायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. भोपळ्याचा किस हा व्यवस्थित शिजून गेलेला आहे. आता आपण गॅस ना बंद करून देऊया आणि ते पाणी ना थंड व्हायला ठेवूया. आता तगारीमध्ये मी ते भोपळ्याचं मिश्रण सगळं ओतून घेते. गुळाचं पाणी मी पूर्णपणे थंड करून घेते. गरम पाण्यामध्ये पीठ अजिबात भिजायचं नाही आहे. 1 चम्मच मी खसखस घालत आहे. तुमच्याकडे खसखस असेल तर घाला, नसेल तरी पण चालेल. गुळाचं पाणी मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. तुम्हाला असं वाटेल की आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे, दशम्या पुऱ्या चांगल्या येतील का नाही, पण खूप छान येतात, नक्की करून बघा. आता त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपण गव्हाचं पीठ घालून आहे ना मळून घेणार आहोत पीठ. आपल्याला पीठ हे जास्त सैल पण नाही जास्त कठीण पण नाही, असं मीडियम आपल्याला भिजायचं आहे. थोडंसं कठीणच भिजायचं आहे, कारण जर सैल झालं ना तर व्यवस्थित लाटता येणार नाही आपल्याला दशम्या व पुऱ्या. म्हणून थोडंसं आपल्याला कठीण भिजायचं आहे पीठ हे. आपलं पीठ भिजून झालेलं आहे. असं आपल्याला थोडंसं कठीणच पीठ भिजायचं आहे, अजिबात सैल पीठ भिजायचं नाही आहे. आपण 10-15 मिनटं आहे ना पिठाला झाकून ठेवून देऊ. 15 मिनटं झालेलं आहे. आता आपलं पीठ आहे ना पूर्णपणे मुरलेलं आहे. आता आपण दशम्या करायला घेऊया. गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण एक छोटासा गोळा घेऊया आणि त्याला व्यवस्थित गोल करूया. पिठामध्ये बुडवून घेते आणि आता आपण लाटून घेऊया दशमी. मी त्या पिठाला ना थोडं पूड करून घेते, म्हणजे आपली दशमी ना एकदम मस्त फुगून जाईल. तुम्ही बघा किती छान लाटता येतं, असं वाटतच नाही आहे की आपण ते भोपळ्याचं पीठ आहे म्हणून.
व्यवस्थित लाटता येत आहे. तुम्हाला ही गोड दशमी जशी लाटायची तशी लाटू शकता. जाड बारीक पण थोडीशी जाडसरच ठेवायची, तर ती खायला पण खूप छान लागते. तुम्ही बघू शकता अशी आपल्याला लाटायची आहे. जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही. तुम्हाला मी दाखवते कशी लाटलेली आहे ते. आता तव्यावर शेकून घेते मी. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, कारण गोडमुळे ना पटकन शेकली जाते दशमी. म्हणून ना आपण आलटून पालटून दोन्ही बाजूने आता व्यवस्थित शेकून घेऊया. तुम्हाला जर तूप लावायचं तर तूप लावू शकता, नाही तर तेल लावलं तरी पण चालेल. आणि ही चटणीबरोबर ठेच्याबरोबर कशाबरोबर ही दशमी खूप छान लागते. अजून एक दशमी मी तुम्हाला दाखवते. आता त्याला ना तुम्ही साईडने तेल किंवा तूप टाकून शेकू शकता. त्याच्यामुळे अजूनच छान दिसते पण आणि चवीला पण खूप छान लागते. पुऱ्या जर कोणाला खायच्या नसतील तर त्यांच्यासाठी दशमी हा बेस्ट पर्याय आहे. आता आपण पुऱ्या बनवून घेऊया. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याच पिठापासून मी आता तुम्हाला घारगे लाटून दाखवते. त्याला गोड पुऱ्याही म्हणतात. छोट्याशा कणकेचा गोळा घ्यायचा व मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लहानशी पुरी लाटून घ्यायची आहे. ह्या पुऱ्या तुम्ही तेलावरही लाटू शकता, पण जास्त तेलकट होतात ना म्हणून मी पिठावर लाटत आहे. आता अशाच पद्धतीनं आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी सर्व पुऱ्या आता अशाच प्रकारे लाटून घेते. करण्यापूर्वी गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी पुऱ्या तळून घेते. तेल आपलं मीडियम गरम आहे. आता आपण एका साईडने अलगद पुरी सोडूया. तळताना काळजी घ्यायची की आपल्या अंगावर तेल नाही उडायला पाहिजे म्हणून. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी आता पूर्ण पुऱ्या तळून घेते तसंच. ह्या पुऱ्या व्यवस्थित गोड पण झालेल्या आहेत. तुम्हाला जर अजून गोड हवे असतील तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता. तुम्ही पण ह्या प्रकारे पुऱ्या व दशम्या करून बघा व कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये सांगा. ह्या प्रकारे मी सर्व पुऱ्या आता तळून घेते. ह्या दशम्या व पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता. 2-3 दिवस खराब होत नाहीत. मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.